शुभ सकाळ सर्वांना. तर आज सकाळीच काळा चहा करावा लागला. काळा चहा करण्याचं कारण म्हणजे आईचं पोट खराब झालं होतं आज. पहाटेपासूनच त्या परेशान झाल्या होत्या. त्याच्यामुळं मी उठल्याबरोबर अगोदर फ्रेश झाले. फ्रेश होऊन मस्त त्यांना काळा चहा करून दिला. काळ्या चहामध्ये लिंबू दिल्यानंतर ना असं म्हणतात की पोट चांगलं होतं, म्हणजे थोडंफार आराम पडतो. तर तुम्ही कमेंट करून सांगा, नक्कीच फरक पडतो का काळा चहामध्ये लिंबू टाकून पिल्यानंतर? मला तर काही वाटत नाही. आणि मी इतके वेड्यासारखे कामं करते, काय सांगू तुम्हाला. आईला 1-2 घोटाच्या चहामध्ये लिंबू टाकून द्यायचा होता, पण मी पूर्ण कपामध्ये लिंबू टाकून दिले. म्हटलं घ्या आता. मी टाकला तसंच. त्यांना खूप हे झालं होतं चहा प्यायला. पूर्ण 1 कप गच्च भरून लिंबू पिळून दिलं होतं मी त्यांना. मग काय नंतरनं पाणी आलं होतं नळाला. पाणी आल्यानंतरनं बसले हांडे-बिंडे सगळे घासत. आणि इकडे आमचे साहेब लागले होते उद्योग करायला. मग दुपारच्या जेवणाला बनवली होती शेवभाजी, रवा, दही वगैरे बनवलं होतं. मग साहेबाला काय ते खायचं नव्हतं. मग संध्याकाळी मी घेतला उपवासाचा चिवडा बनवण्यासाठी. पण काय करू, ते साबुदाणा पण इतका उडत होता अंगावर, सगळे चटके लागत होते, पूर्ण तेल अंगावर उडालं. मग काय शेंगदाणे आणि साबुदाणा तळून घेतला छान. मग नंतर पिल्लू पण होता तिथंच. पिल्लूला म्हणलं थांब जरा, तू लांब सरक. पण लेकरं काय ऐकत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. मध्ये करत होते ते. मस्त सगळा चिवडा वगैरे बनवून घेतला. आणि त्याच्यामध्ये नमक टाकायचं नव्हतं, पण मला मीठ टाकून घेतलं मी. चला, नमक मीठ ते एकच असतं म्हणा. मग लाल मिरची पावडर टाकली आणि छान असं मिक्स करून घेतलं एकत्र. मिक्स झाल्यानंतर मस्त खाऊन बघितलं, कारण दुपारचं काही जेवण व्यवस्थित झालं नव्हतं, त्यासाठी मग खाऊन बघितलं. चला बाय. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.